नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण पुन्हा खेळणार आहोत बस सिम्युलेटर इंडोनेशिया आणि आज आपण नवीन एक टाटाची ट्रक आपण या गेममध्ये ॲड केलेली आहे. तर ती कशी केली हे सुद्धा आपण पाहू शकाल येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपली ड्युटी लागलेली आहे मित्रांनो टाटाची ह्या मोठ्या ट्रकवर आणि हा ट्रक घेऊन जायचं आहे आपल्याला मित्रांनो एका जागी. त्या जागी जाऊन आपल्याला या ट्रकमध्ये माल लोड करायचा आहे आणि तोच पुन्हा एकदा ट्रक घेऊन आपल्याला जायचं आहे मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी अनलोडिंगसाठी. तत्पूर्वी आपण पाहू शकाल आपण निघालेलो आहोत जवळजवळ घड्याळाच्या आतसुद्धा इथे डाव्या कोपऱ्यात आपण पाहू शकाल 4:26 झालेली आहेत आणि पहिलाच गेट इथे आपल्याला लागलेला आहे मित्रांनो. तर कालच्या सारखाच हा मॅपसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. काल आपण चालवली होती MSRTCची हिरकणी ग्रीन कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आज आपण चालवत आहोत टाटाचा हा मोठा ट्रक. जसं की आपण पाहू शकाल सुंदर डिझायनिंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळते या ट्रकवरती. तर हा ट्रक मी कसा डाउनलोड केला आणि या गेममध्ये कसा ॲड केला हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला मात्र लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि एक छोटासा कमेंट मात्र आपण लिहू शकताल कमेंट बॉक्समध्ये. तर आपण पाहू शकाल आपली जर्नी मात्र इथे सुरुवात झालेली आहे. येल्लो सिग्नलसुद्धा आपल्याला पाहायला मिळत होता. दरम्यान आपल्या बाजूला पाहू शकाल मित्रांनो एक लक्झरी बससुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर जवळजवळ आपल्या गाडीची स्पीड आपण जर पाहिली तर 100 क्रॉस केलेलं आहे मित्रांनो. आणि तर दिलेल्या टाईम टेबलमध्ये आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी पोचावं लागेल. आपली गाडी जर आपण पाहिली तर एम्प्टी आहे आणि आपण जाऊन तिथे माल लोडिंग करणार आहोत आणि लोडिंग केलेला हा ट्रक आपण घेऊन जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी तिथे आपण अनलोडिंगसाठी. तर आपण पाहू शकाल तर आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो उजव्या कोपऱ्यावर आपल्याला एक मॅपसुद्धा पाहायला मिळतो आणि खूप सारे सेटिंगसुद्धा आपले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक वाहनांसाठी सेम सेटिंग आहे इथे मित्रांनो. 3 हॉर्नसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपण काल बस चालवली होती त्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 हॉर्न पाहायला मिळत होते. वायपरचे ऑप्शन्स आहेत आणि जे कॅमेरा अँगल आहेत ते सुद्धा इथे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. आणि आपण पाहू शकाल सुंदररित्या या टाटा ट्रकची डिझायनिंग केलेली आहे. तर तत्पूर्वी आपण इथे बोलण्यामध्ये थोडंसं ओव्हर कंट्रोल झालेलं आहे आपली गाडी. तर आपण पुन्हा एकदा रिवर्स घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्या पुढच्या वाटचालीस सुरुवात करूया. आणि आपण रस्त्याचा विचार केला तर खूप छोटा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे बघा. तसेच भरभरून वाहनेसुद्धा पाहायला मिळत आहेत आणि पुढे मात्र सिग्नल आहे आणि तो सिग्नल मात्र हिरवा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि समोर मात्र मला सिग्नल येताना पाहायला मिळते मित्रांनो आणि तो सिग्नल मात्र इथे लाल आहे. तर आपल्याला पुढे जाऊन मात्र थोडा वेळ थांबावं लागेल मित्रांनो. हे पहा इथे मात्र गाड्या थांबलेल्या आहेत आणि समोर सिग्नलसुद्धा लाल आहे आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. तरी आपण पाहू शकाल आपण चारही बाजूनी या ट्रकला पाहूया. टाटाची ट्रक आपल्याला पाहायला मिळते. BGR असं या ट्रकवर डिझाईन आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आणि आपण फ्रंट लुक पाहिला तर हे पाहू शकाल आपण फ्रंट लुकसुद्धा सुंदररित्या सजावट केलेली आहे आणि गाडीची लाईटसुद्धा इथे खूप पडताना आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी आपल्याला इथे थोडा वेळ थांबावं लागेल कारण की इथे सिग्नल लागलेला आहे आणि सर्व गाडी त्या आपल्याला थांबताना पाहायला मिळत आहेत. तर बघूया किती वेळात आपल्याला हा सिग्नल ग्रीन होताना पाहायला मिळेल. आणि हे बघा म्हटल्याप्रमाणे सिग्नल मात्र इथे हिरवा होताना आपल्याला पाहायला मिळाला. तर आपल्याला मात्र सरळ जावं लागेल आणि आपण पाहू शकाल आपल्या उजव्या कोपऱ्यात मॅपसुद्धा पाहायला मिळतो मित्रांनो. आणि या गेमची आपण ग्राफिक पाहिली तर सुंदररित्या ग्राफिकसुद्धा पाहायला मिळते मित्रांनो. मी तर हा मोबाईलमध्ये गेम खेळत आहे आणि जर हाच गेम आपण जर लॅपटॉप किंवा PC मध्ये खेळला तर आणखी सुंदर ग्राफिक आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण पाहू शकाल इथे एक टर्नसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. उजव्या साईडला आपल्याला वळावं लागेल आणि एक गाडीसुद्धा आपल्याला पासिंग देताना आपल्याला पाहायला मिळते. हेडलाईट पासिंग. आणि हे काय झालं मित्रांनो इथे आपली गाडी तर दुसऱ्या गाडीला ठोकलेली आहे. परंतु कारण की मला समोरनं जी वळण होती त्यामुळे मला समोरची गाडी दिसलीच नाही. त्यामुळे आपली गाडी त्या गाडीला थोडीशी लागली आणि त्या गाडीला आपण मागे सोडून आलो मित्रांनो. कारण की आपल्याला काही खर्च पाणीसुद्धा द्यावं लागेल त्यासाठी मी इथे आपली गाडी मात्र पळवतो आहे. तर मला तर वाटत नाही तो आपल्या मागे येईल. तर सोडूया आणि आपण जाऊया पुढच्या भागामध्ये मित्रांनो. पाहू शकाल आपण आपल्या बाजूला कंटेनर मोठमोठे कंटेनरच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. तर थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत मित्रांनो. ज्या ठिकाणी आपल्याला गाडी लोडिंग करायचं आहे त्या ठिकाणी आपण मात्र पोहोचणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओलासुद्धा लाईक करा मित्रांनो.
तर चला पुढे अजून एकदा आपल्याला एक गेट पासिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी मी तुम्हाला एक इंटिरियर दाखवतो या गाडीचा. मी इंटिरियर दाखवलं विसरलो मित्रांनो. आणि हे बघा, हे पाहू शकाल आपण या गाडीचं इंटेरियर खूप सुंदररित्या इंटेरियरसुद्धा सजावट केलेली आहे. तत्पूर्वी आपण पाहू शकाल इथे आपल्याला एक गेट पाहायला मिळतोय. तर हा गेट क्रॉस केल्यानंतर आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला गाडी लोड करायची आहे. आणि आपण पाहू शकाल मित्रांनो, आपण सुंदररित्या इथनं गेट पाससुद्धा करत आहोत. आणि गाडीचं लुक पहा मित्रांनो, फ्रंट लुक आपल्याला सुंदररित्या पाहायला मिळते. तर आपलं इथनं राईट घ्यावं लागेल, नाही इथनं आपल्याला लेफ्ट घ्यावं लागेल. डावी साईडला आपण वळून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्या उजव्या साईडला वळावं लागेल मित्रांनो. तर हे आपण पाहू शकाल, आपण पुन्हा एकदा वळलेलो आहोत. तर माफ करा, थोडंसं मागे घ्यावं लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स घेऊन ही समोर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक गेट लागलेलं आहे. त्या गेटमधनं आपल्याला एंट्री करावी लागेल पुढे. तर या गेटमधनं आपण पुढे जाऊया आणि आपण पाहूया किती वेळात आपण त्या आपल्या स्टेशनवर पोहोचत आहेत ज्या ठिकाणी आपल्याला गाडी लोड करायचं आहे मित्रांनो. तर माझ्या अंदाजाने मित्रांनो आपली गाडी इथेच लोडिंग होईल असं मला वाटत आहे. तत्पूर्वी आपण जाऊया आणि थोड्याच वेळात आपल्याला कळेल मित्रांनो. तर इथनं आपल्याला राईट घ्यावं लागेल. आणि हे बघा मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत या शिपमध्ये. या शिपमध्ये जाऊन आपल्याला गाडी पार्क करायची आहे आणि कदाचित ही शिप आपल्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल आणि त्या ठिकाणाहून आपल्याला गाडी लोड करावी लागेल असं आता तरी मला वाटते. तर आपल्याला येणाऱ्या वेळामध्ये कळेलच मित्रांनो. तत्पूर्वी मी गाडी मात्र इथे एंटर करून घेतो आहे या शिपमध्ये हळूहळू. पण थोडीशी गाडी इथे मला तरी वाटते उजव्या बाजूला लागेल. त्यासाठी मी पुन्हा एकदा मागे घेतो आहे आणि मागे घेऊन पुन्हा एकदा नीट व्यवस्थितरित्या या शिपच्या गेटमधनं एंटर करतो आहे आपल्या टाटाची ट्रकला. हळूहळू आपल्याला या शिपमध्ये एंटर करावं लागेल. आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल मित्रांनो, आपण या शिपमध्ये सक्सेसफुली एंटर केलेलं आहे. तर मी कॅमेरा अँगल चेंज करतो आहे आणि आपण पाहू शकाल मित्रांनो इंटेरियर. तर इंटेरियरमधनं सुद्धा नीटचं काही दिसत नाही, त्यामुळे मी पुन्हा एकदा कॅमेरा अँगल चेंज करतो. हा कॅमेरा अँगल परफेक्ट आहे. आणि जे आपण पाहू शकाल त्या बॉक्समध्ये आपल्याला गाडी पार्क करावी लागेल. आणि आपण पुढच्या भागात पाहणार आहोत मित्रांनो आपली गाडी कुठे अनलोडिंग होणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा लाईक करा मित्रांनो.